मुक्त लज्जा विरहित मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त झाले वसंत नाम कीर्ती पवाडे जोडी झाली आणि नाश जन्मोनी झाले हरीचे दास त्यास नरे गर्भवास परतुनी सौरस तेची वाहती संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तुका म्हणे पाप गावी नाही हरिजना मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त झाले वसंत नाम कीर्ती पवाडी प्रेम देवाचे हे देणे देह भाव जाया देणे न धरावी मने शुद्धी देश काळाची मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त झाले वसंत नाम कीर्ती पवाडी प्रयाच्या मध्ये देवाचं भजन करायचं शिकवतात आपल्याला देवाचं भजन फक्त माणसाच्या देहातल्या देवाला करता येत पण त्याही देहाच्या जीवाला भजनच करता येत नाही देव बी कळत नाही आणि मनुष्य देहातल्या जीवाला देव बी कळतो भजन बी करता येतं गुरु करायच्या आधी देव तो लोकांकडून माहिती झालेला आहे सगळ्या देवाची ओळख झालेली आहे भगवान शंकर पाहतो आपण मारुती राय पाहतो देवीला पाहतो रामचंद्र प्रभूचे मंदिर पांडुरंगाचे मंदिर बरेच ठिकाणी आहेत गुरु करायच्या अगोदर हे आपल्याला माहिती आहे इतर देहातल्या जीवाला देव काय भानगड आहे काय भानगड आहे हे काही कळत नाही आणि आपल्याला कळतं पण आपल्याला कळतं पण आपल्या कळण्यामध्ये काय शक्ती आहे तिचा आपण विकास केला नाही त्याच कळण्यावर आपलं वागणं चालू आहे कसं मागून आलेली रूढ आहे तसंच वागायला होता त्या रूढीनं आपल्याला काही मिळ बसणार नाही मग काय करा तुकोबाऱ्याला देवाचं भजन करायला लागा कारण सखूबाईनं जनाबाईनं तुकोबाऱ्यानं ज्ञानोबाऱ्यानं नाथांनी नाही का अनेक मार्गदर्शक होत्या मुक्ताबाई त्यांनी काय केलं बहिणाबाई खूप देवाचं भजन केलं आणि कशा करताच केलं नाही काहीतरी हेतू होता का नाही हेतू विरहित भजन केलं म्हणून देव जनाबाईला ऋणी झाला दळू लागायचे नाही का जनाबाईचं डोकं विसरायचे देव तिला ताप आलेला असल्यावर दळण दळावं लागत नामदेव महाराजांच्या घरी देव तिला दळू लागत तिच्या कामधंद्यामध्ये तिच्यावर आक्षेप आले देव आक्षेप टाकू जायचा कसोटीला पाहायचा देव दळायला जायचे आणि एक वेळेस देवानं देवाच्या अंगावरची अलंकार जनाबाईच्या घरी देवाला काही इतकं माहित नव्हतं का अलंकार विसरले आणि मंदिरात पाहिले तर देवाच्या अंगावर अलंकार नाही म्हणून संशयाला लोकांना तर ते जनाबाईच्या घरी जावं जनाबाई चोर ठरले की नाही किती लोकांनी जनाबाईला नाही का खालीवर धरला असेल मग असा देवानं त्रास दिलाय का देवानं त्या भक्ताची कसोटी पाहिली कसोटी पाहिली देवानी आपली कसोटी पाहत नाही देव आपल्याकडे पाहतच नाही हो कारण आपण लयच बनवा बनवी करणारे माणूस कोणीच भजन करीना ना आणि भजनाला काहीच लागत नाही ना कुठंतरी भजन ठेवलं तर मला काल बाजारामध्ये आमच्या जुना भेटला तो बोलला महाराज मला मुलगी झाली 5वीला भजन ठेवलं होतं मुलीच्या हो भजनाने त्याच्यामुळे मला निरोप केला असतो ते बी आला असतो आता येऊन गेल्या म्हणाल काय हरकत आहे का ते मग मोठमोठाली भजन गाणारे सगळे आले ते आले मग त्या सिस्टीमच लावली एक वाजता भजन असं म्हणत होता आता त्या भजनाला किती त्याला प्रयास करावा लागले सिस्टीम मानावं लागली नाही का सिस्टीम तशी आली का ते म्हणाली तशी आली असतील का त्याला खर्च लागला असेल ना आणि इतका कुटाणा करून ते भजन लोक काही ऐकायसारखं होतं का देवाला काही ऐकायसारखं नाही का देवाला ऐकायसारखा भजनाला बांधताना लागतो का नाही लागत त्याच्यामुळेच आपलं रोज सुरू आहे काही लागत नाही म्हणून नाही का सुरू आहे का आपलं फक्त आपल्याला देवालाच माहिती कोणालाच माहित नाही आपलं काय भजन चालू आहे भजनच नाही का आपलं चालू आहे भजन सर्व भजन आहे त्या भजनानं मनीच बाजूला झालं नाही दुःखाच्या कचाट्यातून आणि दुःख तर आपल्याला आवडत नाही झाल्याशिवाय तर राहत नाही
ते का होत नाही दुःख, हे बी आपण धोरण नाही ध्यानात घेतलं. दुःख जाईल कशानं हे बी नाही ध्यानात घेतलं. आणि तुकोबराय म्हणतात तुम्ही नुसतं भजन तर करू लागले देवाचं, त्या भजनामध्ये खूप शक्ती म्हणून तुकारामांनी भजनाला प्राधान्य दिलेलं. ते म्हणतात तुका म्हणे येथे भजन प्रमाण काय थोरपण जाणा लागले. काय जाणायचं का, देवाचं भजन करणं फार गरजेचं आहे. ते भजनच आपल्याला दुःखातून पार पाडील, आपल्या दुःखातून आपल्या घरची संपत्ती आपल्याला दुःखातून बाजूला करील. आपल्या जवळची असलेली खिशातली जवळच्या माणसाजवळची खिशातली घरातले माणसं बी आपल्याला काही करू शकत नाही. आपले श्वास संपल्यावर काय करता येते बरं, जीव मरत नाही श्वास संपल्यावर, शरीरातून बाहेर गेलो, शरीरातून बाहेर निघतो, शरीरातच असतो चैतन्य, सूक्ष्म सूक्ष्म शरीर बाहेर निघतंय, आपलं आत्मस्वरूप त्याच्यात असतंय, सूक्ष्म शरीर बाहेर निघतंय. ते बंद पाहिल्यावर लई नाचते, याच्यात बंद जरी बलक शांत झालं नाचते गलत असते त्याच्यामध्ये. तसं आपलं शरीर सूक्ष्म शरीर आहे आपल्या देहामध्ये. कशाला म्हणा हो सूक्ष्म शरीर नाही का, रोज ऐकतो ध्यानात ठेवतो. सूक्ष्म शरीरामध्ये आत्मचैतन्याची ज्योत प्रगट होत असते सूक्ष्म शरीरात नाही का. जसं दिव्यावरची ज्योत तेल वात आणि दिवा जर असं व्यवस्थित तर त्या ठिकाणी ज्योत प्रज्वलित होते. तिथली व्यवस्था व्यवस्थित ज्योत प्रज्वलित होत नाही. तसं आपलं सूक्ष्म शरीर 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण आणि तिथं मन असलं त्या मनामध्ये म्हणा अंतःकरणामध्ये कुठस्थाचं प्रतिबिंब प्रगट होत असत. मनाची प्राणाची व्यवस्था जरी विस्कळली ते प्रतिबिंब प्रगट नाही होत, पण असते मधात. व्यक्त अग्नी नसतो, अव्यक्त असतोच ना. सामान्य अग्नी लाकडात पण असतो. कुठे असतो, लाकडात पण असतो. तसं सामान्य चैतन्य प्रेतात असतंय आमचं, पण कळणं बंद होतं ना. काय होतं कळणं, आणि कळणं बंद झाल्यावर त्या शरीरातला श्वास संपल्यावर घरचे माणसं पाहुण्याला निरोप देतात आणि सगळे मिळून त्याची वहिवाट लावून टाकतात. आपल्या चैतन्याचं ते आपलं जे चैतन्य आहे का ते आपलं स्वरूप. आता त्याचं काय झालं, त्याचं काहीच नाही झालं. आता त्याचं झालं तर काही नाही, पण त्या चैतन्याच्या वासनेप्रमाणे मग दुसऱ्या आईच्या गर्भामध्ये नियोजन झालं. दुसऱ्या आईच्या गर्भाला जावं लागेल. जशी वासना असेल तसं राहिलं का आपलं शरीर, घर राहिलं जागेवर, आपलं गणगोत बी राहिलं जागेवर, लेकरं बाळ सगळा वारदाना जागेवर राहिला की नाही, आणि आपण निघलो की नाही बाहेर. आधी जर देवाचं भजन केलं असतो तर बाहेर नसतं निघता आलं, देवरूप होता आलं असतं. देवरूप होता आलं असतं का आपण देव स्वरूप आहे, व्यापक स्वरूप आहे असं लक्षात आलं असतं. आपलं स्वरूप माहित आहे का, हे शरीर व्यापक नाही, हे संकुचित आहे, कुठं आहे देशात एक म्हणे तरी कालात आहे, वस्तुरूपा नाही. आपल्याला देश काल वस्तू नाही आपल्या ठिकाणी, असं आपलं स्वरूप. जर भजन म्हणलं आपण पण मुळा देवाचं, तो आणखीन देव प्रसन्न होतो आपल्याला. आपण जर भजन म्हणलं ना, त्या भजनाला कृपयाला असताना भजन म्हणता येतं, पाऊस थांबताना म्हणता येतं, दाढी थांबताना म्हणता येतं, कोणी संघ नसल्यावर म्हणता येतं, कोणी संघ असल्यावर नसल्यावर सांग. आपल्याला कोणी संघ असं वाटतं का नसल्यावर तर वाटतं असं वाटतं, आणि असल्यावर भजन होतं का, दुसरंच होतं काही दुसरंच मुकाट्या बसतच नाही म्हणून. अशी स्थिती आपल्या समोर होती. भजन कधी घडायचं आपल्याला नाही का. आणि एकांतवासामध्ये भजन करीतच नाहीत आपण, म्हणून एकांतवासामध्ये बी भजन झालं पाहिजे, लोकांसारखी झालं पाहिजे नाही का. म्हणून खूप भजन केलं पाहिजे देवाचं, कारण माणसं देवाशिवाय आणि माणसाचं देव भजना करता दिलेले आहे. देव दिला देह भजना गोमटा, भजना करता देह दिलेला आहे. भजन प्रमाण आता झालं नाही का. इतर देहातल्या जीवांना निष्ठ संसार करता येतो, आणि आपल्याला संसार बी करता येतो आणि भजन बी करता. भजन करीत करीत जर संसार केला तर आणखीन देव प्रेम देतो. संसार ब्रह्मरूप बोलतो, आणखीन देव प्रेम देतो. भजन करून लागलो देवाला आवडतं आपलं भजन.
महाराज सांगतात ते बंकट स्वामी काकडा घ्यायचे म्हणा. देव काकडा ऐकायला होते, इतकं सुंदर काम करतो मनातून काकडा म्हणायचे. आणि बघा काकडा जर पाठ केला सगळ्यांनी, कोणालाही काकडा म्हणता येतो. आणि त्या काकड्यामध्ये उघडा अर्थ या अभंगाचा सगळ्या. माणूस दररोज जागर राहतो आत्मस्वरूपावर. घरादारातल्या पसाऱ्यावर जाग येत आपण आता सगळेच बांधा धुर्यावर, वट्यावर, गोट्यावर, पारदाण्यावर, पैशावर, सगळ्यावर ध्यान आहे आपलं. आणि सगळंच आपल्या कामाला येत, कोणतंच येत नाही, त्याच्यावर ध्यान या. आणि भजन कामाला येतं तर भजनावर ध्यान. मग काय बारदाण्यावर ध्यान देऊ नाही का? असं काही थोडं नाही. भजन करावा आणि बारदाण्यावर ध्यान ठेवा. आणि बारदाण्यावर लई तितकं ध्यान केलं तर जमन का? भजनात गेलं तर जमन, बारदाण्यावर गेलं तर जमन. कारण बारदाना आज आपला आहे, उद्या आपलं नाही. पोरं आज आपले का उद्या जे आपले, उद्या नाही, आजही नाही, आताच नाही, नाही का? आणि आताच नाही म्हणल्यावर निघायचं उद्या पंढरपूरला. आता चालला विषय उद्याच कसं करू, झालं 2 दिवस थांबा, उद्याच थांबा. त्याच्यात एक जण जाऊन टाकला जर समज निघली तर काय करतात? समज तिकडे काय नाही ते करताय का? आता तिकडं चलत निघली, ध्यानात घ्यावा, इथं धमक ध्यानात घेतली, इथं घ्यावं तिकडे घ्यावं. आता व्यवहारातल्या वारीच्या व्यवहारातल्या आनंदात मग नाही लोक, पण पारमार्थिक आनंदामध्ये किती वाटते. आणि वारीला तर गालबोट लावणं फार असतं भयानक. काय म्हणतात ते तिथले लोक पनेरी आनंदात असू पण पक्षाचे अधिकारी, कोणते वारीतले पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. कारण त्यांनी परमात्मा नाही बी ध्यानात घेतला तर त्या वारीमध्ये इतकं सामर्थ्य आहे. तो गप्पा हळीत बी चालला तरी ते टाइम पास व्हायला लागला. नाम घेता वाट चाले पाऊला पाऊले. आणि त्या वारीमध्ये जर आपण कळून सवरून जर गेलो तर मग देवच काम करीन आपले गेले, सगळे देवच काम करीत नाही का? तुझा साकार. म्हणून तुकाराम म्हणतात भजन करा. आणि भजन करून जर आपल्याला इतकंच व्यवस्थित ज्ञान झालं तर एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. पंढरपुरात जी मला आनंद परमात्मा कळण्याचा होणार आहे, तू इथंच परमात्मा कळू शकतो. इथं बी कळालं तरी परमात्म्यानं सांगितलेले आषाढी कार्तिकी विसरू नका, मग मला केव्हाही विसरू नका, कधी विसरा, पण आषाढीला आणि कार्तिकीला 2 वेळेस मला विसरू नका. आषाढी कार्तिकी विसरू नका, मग सांगत तसे दूज पांडुरंग. म्हणून अशा त्या परमात्म्याचं आव्हान आहे. त्या परमात्म्याचं तुम्हाला आज भजन करा म्हणतात. म्हणून भजन करा. भजनामध्ये थोडं तरी तल्लीन व्हा. कशाच्या बी रंगात रंगतो आपण, नाही का? दीर्घकाळानं नातून झाल्यावर आपण त्याच्या तालात नाचतो. आणि काहीच झालेलं नसतं, कारण रोज माणूस नसतो. आता ह्यो आज आहे का ते नातोय? पारमार्थिक दृष्टीनं बरं, व्यावहारिक दृष्टीनं आजोबाही आहे आणि नातोबी आहे. पण पारमार्थिक दृष्टी आपलं स्वरूप आहे, व्यावहारिक दृष्टी आपलं स्वरूप नाही. व्यवहारातल्या स्थितीवर आपल्याला आनंद होत नाही का? होतो, नाही का? पण व्यवहारातल्या स्थितीतल्या आनंदात कधी फाल्ट निर्माण होईल सांगता येत नाही. पारमार्थिक आनंदामध्ये रंगा रंगे रंगीले सी रंगे, काय भुललासी पतंगे. किंवा तुम्हाला देवालाच म्हणतात रंगा येई तो ये, रंगा येई देवा माझ्या रंगाच्या. पिठाई पिठाई माझे कृष्णाई कान्हाई, येईवो वैकुंठ वासिनी ठाई जगत नाही जननी, तुझा वेध माझे मनी, रंगा येई वो ये. असं देवाचं भजन जर केलं तर तुम्हाला काय म्हणतात, काय होईल? भजनानं देव प्रेम देतो आपल्याला. आणि आता भजन केलं की देव प्रेम देतो. देवानं प्रेम दिलं की आपला देह भाव निवडतो, देह वाटत नाही. तसं आता कोणाला तरी वाटत का ह्या अंगावरचे कपडे मी नाही, किती भारी असू द्या ना, एखाद्या बाईच्या अंगावर बनारस असू द्या की पितांबर असू द्या, पैठणी असू द्या जर तरीची, तिला वाटत का मी पैठणी वाटणार. माझी म्हणीन कमीत कमी ती, पण मी पैठणी कधी, पण ती पागल म्हणीन का? कोणता माणूस म्हणीन हे माझ्या अंगावरच मी आहे म्हणून? आणि कोणता शहाणा म्हणत नाही देह मी म्हणून? कोणी म्हणायला कोणाला वाटत नाही देह मी? अनुभव यायलाय देह मी असं काय आहे, यायलाय अनुभव यायलाय. आरसा पुढे घेतल्यावर आरशात दिसना कमी, अनुभव यायला ना. अनुभव यायला तर तो खरा आहे का खोटा?
आता देहाचा अनुभव यायला मग हे खरं आहे का खोटं? आणि माणूस देहाला हात लावू देत नाही. आता काय करावं? देह म्हणजे एक केस तुडे, केस तुड्याला हात लावू देत का माणूस? केस तुड बरा आहे का? केस तुड्याला हात लावू दे माणूस वाटल्यास डॉक्टर जर म्हणला ना काही नाही काही नाही चोळायचं त्याला कोड वाटत तरी हात लावू देईल तू नाही का? तो हात फोडायचं म्हणल्यावर हात लावू देणार नाही का? चोळायचं म्हणल्यावर फोडायचं म्हणल्यावर आणि देहाबद्दल बोलणं म्हणजे फोडणं ते का चोळणं नाही फोडणं कोणाला आवडत म्हणलं चांगले चांगली मोठाले माणसं येत नाही का? देह मी वाटत त्यांना काय करावं त्याला नाही देह जीव नाही बरं पण तो देह जीव नाही हे करण्याकरता काय करावं लागत? काय नाही तुकाराम महाराज म्हणतात नुसतं भजन करा भजन काय नका करू तुका म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळायचे ते नाही का? म्हणून भजन करा भजनानं देव प्रेम देईल अधिक आणि अधिक प्रेम दिलं प्रेमात नाचायला लागलो की मी वाटणार झालं काम. देहाचा विसर पाडी मज देह मी वाटणार नाही प्रेम देवाचे देवी देह भाव जाय ज्याने काय होईल? देह भाव जाईल देह भाव जाईल का देह मी हे भाव जाईल का देह कोणता भाव जाईल? मी नाही तेव्हा भाव जाईल. देह मी वाटत होतं का? आता मी नाही वाटणार. आता अंगड माझं वाटायलं का मी वाटायलं तसं देह माझा वाटल पण मी वाटायचो नाही. हे काही लहान सोम नाही केलं आपण फार मोठा अवघड काम केले आपण. महाराज म्हणतात महाराज म्हणाले की तुम्ही इतक्या मोठ्या राशीचा देह आहे त्याचं तुम्ही मात्र करून टाकलं त्याला निघून काय काय कमाई केली तुम्ही? सापडला हो ना. काय केलं त्या देहाचं तुम्ही? तुम्हाला देह मोक्ष करता मिळालाय. देह पडायच्या आधी मोक्षात सामील व्हायचं मोक्ष प्राप्त करून घ्यायचा. मोक्ष प्राप्त करून गेला की या देहाचं काय व्हायचं तो होणारच आहे. उगाच सोयरे जमी केलीत का आपण जमा केलीत का? सगळे सोयरे याची सोय लावणार आहेत. त्याला पेटवायची सावडायची कोण कोण नाही राहत सावडायला जमा केली तर आपण ते त्याच्यासाठी केले. सावडायची याची राख नेऊन गंगाला टाकायची कोणाची याची आणि निवत कोणाला दाखवायचा राखाला का कोणाला राखल नाही राहत कोणाला नाही काय म्हणावं लागेल काय कमाई केली हो आपण एवढा अमूल्य देह मिळालाय मुद्दल कमावले नाही म्हणले पण जर समजा तुम्ही देवाचं भजन केलं काय होईल? अरे काय होईल की राख माती आधीच राखाच्या आधीच राख होती ध्यानात येईल. राग झाल्यावर राग ध्यानात येईल काही आताच राख येईल आताच राख आहे पुन्हा काळी राख म्हणून तो बुक्काला म्हणते वळसायो काऊन बुक्काला म्हणते आधी ध्यानात घ्या की हे काय आहे राख आहे. भस्म काऊन लावी चित्ता भस्म की हे काय आहे त्याचं काय होणार आहे कधी भस्म होणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात काही नका करू गड्या भजन करा देव आणि कोणत्या देवाचं जो खरा देव आहे का मुख्य तो अनेक रूपांना अवतारलाय. लोक काय करतात 18 पुराणातले 18 देव आहेत. गणपती भगवान शंकर आहे भगवान विष्णू आहेत नाही का? अनेक दैवत आहेत सूर्यनारायण आहेत देवी आहेत पण अनेक खंडोबाचे रूपानं आहेत अनेक रूपानं आहेत. कोणत्याही देवाचं भजन करा कनेक्शन तिथंच जात होते परमात्मा स्वरूपाकडे जातात. कोणत्याही पुराणामध्ये मोक्ष सांगितलंय की नाही मोक्ष करतात पण त्याचं भजन करा अवताराच्या राशी आणि राशी होऊन आता तो विटेवर येतो हा विटेवरी शंख चक्र गदा पहित पद्मसहित करी असा देव त्या देवाचं भजन करा. देव प्रेम देईल आणि प्रेम गेलं की देह मी नाही वाटत देह मी नाही वाटलं की कामच झालं आपल्याला काय मरण मी वाटणार नाही. देह मी नाही वाटलं की मरणारा मी नाही मग मी न मरणार आहे आणि न मरण्यासारखा आनंद घरी नाही. किती मोठं घर असल्यावर मरणाचा आनंद नाही दुःख नाही. किती मोठं घर असलं तरी मरणाचं दुःख नाही. समजुतीमध्ये आहे ना नाही खरंय पण समजुतीमध्ये आहे ना. उगाच सगळ्याला जमून रडावं लागतं का? आणि रडणं येण्यासारखं कशानेसारखं असं बोलू नका. कोथली यायची नाही लोक उद्या रडणं येण्यासारखं समजूनच नाही घेतलं तुम्ही समजूनच गाऊन रडायले समजूनच घेतलं नाही.
काऊन रडायले त्याचा भिरभिरा हिसकून घेतला कोणाचा लेकराचा भिरभिरा होता का देऊ त्या हायावर फिरणारा भिरभिरा होता का कशावर कोणता त्याचा भिरभिरा देवाला हिसकून घेतला हायवेवर फिरणारा का कोणता आणि लागलं ती रडायला आता मागे चेंडू आहे मोटर आहे मागे खेळायला त्याला पण काय पाहिजे भिरभिराच पाहिजे तसं नीट समजून घेतल्यावर कोणाच्या माणसाला रडायचं काम पडलं सरळ सरळ वाटत हा देह चित्ता नव्हता आणि याच्यातलं चैतन्य जे होतं का ती परमात्मा होतं आता ते केलं नाही तिथंच येते तर लिंग देह गेलाय तिथला सूक्ष्म देह गेलाय का आतला आत्मा गेलाय काय गेलं शरीरातलं सूक्ष्म देह गेलाय सूक्ष्म देह बाजूला सरकलाय तो व्यवस्था त्याची बाजूला झालेली नाही का मग आता तिथला सूक्ष्म देह लय पावलाय का त्याला आत्मा गेलाय सूक्ष्म देह गेलाय आत्मा तसाच आहे आणि तो आत्मा कुठे जाईल कारण तो मला सोडून नाही तिथलं जाणणं माझं जाणणं एकच आहे का दोन्ही एकच आहे त्या जाणण्यातून जाणणेपणात बदलत नाही कारण कुठं स्थळ रूपानं सगळीकडे येतो मला आत्मा आहे आत्मा आहेच ना मध्ये महाराज विजलेल्या दिल्यात अग्नी आहे लाकडात अग्नी म्हणा पण तो सामान्य आहे का विशेष सामान्य आहे सामान्य चैतन्य सगळीकडे गेलेलं नाही ते पण आता तिथली व्यवस्था विस्कळीत झाली वारं सुटलं किंवा इजला किंवा मेला का इजला का सामान्य रूपात गेला तो सामान्य रूपात गेला इतकं स्पष्ट व्हावं आपल्याला आणि भजनच करीन आपण तर कधी स्पष्ट होईल कधी ध्यानात येईल नाही का पण तो तुम्हाला म्हणतात काही नका करू भजनच करा कोणाच आहेत ना भजन केलं तुम्ही की देवाला भजन आवडेल तो अधिक प्रेम देईल त्या प्रेमामध्ये मी कोण आहे लक्षात येईल ते मी वाटणार नाही प्रेम देवाची ही गेली देह भाव जाय देणे न धरावी मनेश देश काळाची इतकं शुद्ध मन नाही महाराज मन आपलं देश आणि काळाची असणारी ती त्याच्याबद्दल शुद्ध होऊन जाईल देश बी खरा नाही काळ बी खरा नाही वस्तू बी खरी देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वळाला विसरा का असं व्हावं आपलं आपल्याला व्हावं का ह्या मावलेला बी व्हावं जीव लावून ध्यानात घ्यावं का काय करावं जीव लावून ध्यानात घ्यावं नसलं ध्यानात येत तर देवाची सेवा करावं त्याला हे मागावं बिलकुल देव ऐकून घेतल्याशिवाय राहा जर देव संसारातलं काही मागू लागलो आपण देव येड्यात काढी देवनी ही कौरक राहणारी संसारात मागू मागू घ्यायला गेली आणि कौरक राहणार आहे त्या घरात नाही का किती पसारा असल्यावर जास्त दिवस राहत नाही घरात ते जर देवानं आत्मस्वरूप कळण्याचं जग व्यवस्थित कळण्याचं भ्रांती व्यवस्थित कळण्याचं मागितलं जर ती भ्रांती खोटी ठरण आणि मी परमात्मा ठरण झालं आपण परमात्मा ठरतो की चित झालं म्हणून तुकोबारा म्हणतात देश काळाची न धरावी म्हणे शुद्धी देश काळाची आणि मग काय होईल मुक्त लज्जा विरहित मुक्त होईल लाज धरणार नाही टाळी वाजून भजन म्हणायचं म्हणजे कोणी पाहिजे वाटावं का कोणी पहा वाटणार नाही महाराज मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त झाले वसंत नाम कीर्ती पवडे हरिनाम कीर्तन नाम भजन गाईल तो आणि पुन्हा निर्लज्जा विरहित नाच पाहुणे रावणे का कोणी पाहिजे का असं वाटणार नाही वाटणार नाही का नवरदेवासमोर नवरदेवाचा बाप नाचतो कोणी पाहिजे वाटतं का नाचायली ती वाई जावाई नाचायला कुठं नवरदेवा काय त्याला वाटतं बरं काहीतरी कोणी पाहिजे का काही आमची लग्न मोठ्या घरचं गेलं होतं दुसऱ्या गावाला आणि तिकडच्या बारांनी लागलं नाचायला या बारांनी म्हणले त्या मुलाला तुम्ही बी याच्या म्हणलं तुम्हाला काय गोंधळ घालायचं घाला आमच्यात नाही आमची माणसं हात केलं आम्ही हातावर केले की हल्लं समजा आमच्या त्या म्हणले आमच्या तर काय म्हणत ते म्हणजे तुमच्या कुठं सुटीवर येत तर आमच्या सुटीवर येत आमच्या ते नाचतात नाही का तरी त्याला लाज वाटली त्या नाचल्यास नाही का असं जर देवाच्या भजनात नाचल्यावर नाही जमायचं का देव डोक्यातच नाही ना पोराच्या लग्नात माई नाचल्यावर काय होईल बरं नाही का काय होईल पोराचा संसार सुधारेल
काय सुधारण नाही का? सासू घरात काय होतलंय सून बिघडण हिच्या डोक्यावर नाही नाचायची. म्हणून देवाच्या भजनात नाचा. काय होईल मग? मुक्त लज्जा विरहित मुक्त स्थिती वाटून ही व्यावहारिक स्थिती. हिच्याबद्दल लाज वाटणार नाही. खोटं वाटेल का लाज वाटेल? खोटं वाटत. आणि खरं वाटल्यामुळे लाज वाटती का खोटं वाटल्यामुळे? खरं आहे का खोटं? लाज काऊन वाटत? खरं वाटतंय म्हणून. लाज काऊन नाही वाटत? खरं नाही म्हणून. नाही का? म्हणून लज्जा विरहित मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त लाज सोडून देवाचं भजनात नाचला की तो भाग्यवान येतो. हरिभक्त झाले वसंत नामकीर्ती पवाडी. महाराष्ट्राच्या नामकीर्तनाचा पवडा ओसंडून जाईन भरून. असं भजन करा. असं तुकोबाऱ्या म्हणतात. ते भजन करायला काही लागत नाही. कृपिताना जेवताना खावताना प्रत्येक कर्म करीत असताना फक्त देव ध्यानात राहण्याकरता भजन करायचं. त्याच्याकरता नाम घ्यायचं. नाम आणि नामी दोन नाही ते. आणि मी तिसरा नाही नाम घेणार. देव भक्त दोन्ही एक रूप झाले. हरिपाठात म्हणतात ना महाराज, मुळीचे संचले जैसे. आता पुढे मला कापुराच्या वाती पाजळल्या ज्योती नाही का? पुढे काय नाथ महाराजांचं वेगळं नाही नाही का? देव आणि नाते तुम्ही पहिला ते ज्ञान भरायचं. जून तर मिळत येते बोलतात. आणि ओवाळीचा आरती आरती ज्याच्यावर ओवाळायला आरती ओवाळणारा ते कसं शक्य हो? आरती ओवाळणारा ज्याच्यावर आरती ओवाळायला ते दोन नाही. ओवाळीचा आरती भेद न उडे नाहीच भेद. झपलं पाहिजे का नाही आपल्याला? पण आता घरचे गरीब आहेत पण भजनच करीत नाही. काय यायच्या जवळ भजन म्हणल्यावर जरा सापडून काही ना काही पडत ना. तीळ तीळ पुण्य सापडे. थोडं 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 पुण्य झालं. आपण पैसा मागे टाकत नाहीत का? नाही जर जवळचा भेटला तर परता घेऊन टाकते. तीळ तीळ पुण्य सापडे तरी हे बहुता जन्मी तोडी जोडे. काय होईल त्याचं नाम तुझे वाचीसी आपुडे. समागम घडी संतांचा तुझं नाव देवा तोंडाला येईल. त्याच्या संतांचा सगळं घडलं. असं तुकोबाने करताना म्हणतात. म्हणून म्हणतात बाबा नाम कीर्ती बडे. पुढे म्हणतात जोडी झाली अविनाश. आणि अशा भजनानं काय झालं? अविनाश वस्तूची जोड झाली. पैसा जुटल्यावर काय घेता येत नाही व्यवहारातलं. पैसा मागे टाकल्यावर काही घेऊन टाकता येतं. आणि नसलं जवळ तर काय घेता येईल? जवळ जरा 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 पुण्य जमा करा. काय होईल? त्या पुण्यानं जोडी झाली अविनाश. जन्मोनी झाले हरीचे दास. अविनाश पण हातात आला. हरीचे दास झाल्यावर अविनाश हरिदास त्यास नव्हे गर्भवास परब्रह्मी सौरस पा. असे हरीचे दास झाली. त्याला पुन्हा गर्भाला कोणी आईच्या जायचं. कारण परमात्मा रूपता प्राप्त झाली. आणि परमात्मा रूपता प्राप्त नाही झाली की कोणीतरी आईच्या गर्भाला सावंत कुणीकडे वाचता राहीन आपली सांगताच येत नाही. जन्म घेणं लागे वासनेच्या संगीत जन्म घ्यावा लागतो. आणि ज्याच्या वासनात ते पदार्थ जर खोटे ठरले तर वासना राहतील का? कसे राहते वासना? वासना खरे पदार्थाचे राहतात का खोटे? खरे पदार्थ. महाराज उदाहरण सांगत असतात. तुम्हाला कसं दिव्य स्वप्न पडू द्या एखाद्या लाभाचं, त्याची वासना राहते का? जीववाल्याचे बाग काय ठरले जातो हे सगळं काय आहे? खोट आहे. त्याची वासना राहते का? नाही. अरे अनुभव आला ना तुम्हाला. आणि काय झालं? वासना नाही ठेवायला. पण अनुभव आला त्याचा. पण तो अनुभव जाऊन जागृतीचा अनुभव आला की ती वाटलं की सगळं कसं होतं. त्याच्या वासना कशाला धरायच्या? तुम्ही आपलं काय शिकवायची गरज आहे का? आणि मग याच्या कसं काय राहिल्या? हे खरं वाटलं म्हणून. पण स्वप्न पडत असताना हे नव्हतं ह्याची अक्कल पुढे जाग्यावर ठेवली की जितकं खरं आता स्वप्न आहे का? नाही. काऊन खोटं म्हणायला ते आता नाही ना. त्याला काऊन उडून टाकलं? आता नाही ते. आता ती जेव्हा होतं तेव्हा हे होतं का? तो नवरा होता का? हे बायको होती का? हे पोरग होतं का? हे घरदार होतं? काहीच नव्हतं. कधी स्वप्न पडत असता लाच गोंधळ होता. काही चालला होता काही लाच होता.
कोण्या देवाने निर्माण केलता? यानंच केलं. अरे काहीतरी लोकांना वाटतं का हो थोडं बी की इतकं स्वप्नात आलं होतं आणि चिव आल्यावर देण हे म्हणल्यावर प्रमाण नसतं इतकं. नाही का? स्वप्नात वऱ्हाडच आलं नाही मोठं. नाही तर वऱ्हाड आल्यावर आता पुन्हा चिव आला. माझा चिव आल्यावर आता तितकं वऱ्हाड गावात आलं कुणीकडे गेलं काय ठरलं आणि ते वऱ्हाड जेव्हा आलं तेव्हा हे पुढे गेलं हे तर इतकं खायच्या पोटच आहे तेव्हा पुढे गेलं हे खरं आहे का? यानं खरं समजले तरी तिथं नव्हतं इतकं माहीत होऊन बी ह्याच्या आल्या तसं चार पाठवलाय नाही का? ते अनुभवाला आलं का ते येत असताना हे होतं का नाही. आता याला उडवावा का याच्याबद्दल आपणच पुरावा? याला उडवा. याला उडायला पाहिजे की तुमच्या मनगटात आता शक्ती ती शक्ती कशी ठेवली तुम्ही नाही का? त्या शक्तीने हातच नाही लावला आणि या भानगडी कशात ठेवून दिल्या आवाज नावचं केलं असतं कशात झाला भानगडीत वाढत भानगडी वाढत नव्हते ना नाही का? आमचे एक मित्र होते आणि त्या मित्राच्या वडिलांना जमीन घेतली मित्राच्या वडिलाच्या मित्राची आणि मग वडिलाच्या मित्राला नेहमी नांदू हे तुमचे तुमचे अहो म्हणजे कुठे चाललंय तर म्हणजे नाही बाबा तुमचं तुम्ही घेऊन टाका तुला काय करत तसं म्हणता गेलं ते मरून मग ते मरून गेल्यावर मग पुढे नाही म्हणते भानगड झाली तवाच केला असं तसं झालं कसं झालं का तवाच स्वप्न भडसे पाड असं त्याच्याकडून आवाकडे चालली तुम्ही त्या जागृतीची भानगड तशी खुली ना आपण हिचं तवाची तवाच भडसे पाड असं तिला काय काढून द्यायचं होतं का नाही हिला असं खायचं ना हिला खोरं म्हणून ठुलं आहे का खोटं म्हणून खायचंय खोटं म्हणून ठेवायचंय हिला काय काढून टाकायचं का हिला काढून टाकायचं खरं काढून टाकायचं आणि तुम्हाला कोण आडवं येईल खरं काढून टाकायला कोणीच आडवं येत नाही अरे कोणी आडवं तर येत नाही पण अज्ञान बी आडवं येत नाही मग तुम्ही ज्ञानरूप ठरता ज्ञानरूपच आहात ज्ञानरूपच आहात असं लक्षात येतं आपल्या आणि असं लक्षात आल्यावर तर मनुष्य आले तर कामच झालं आणि त्याचं कारण भजन फक्त कशाने झालं एवढं काम कोण नाही याच्यात कोणती बाई भजन म्हणू शकत नाही त्याच्यातला कोणता माणूस भजन म्हणू शकत नाही का? म्हणत नाहीत का म्हणू शकत नाही म्हणत नाही म्हशीला म्हणताच येत नाही का म्हणत नाही कोणला म्हशीला आणि आपल्याला म्हणताच येत नाही का म्हणत नाही का? म्हणता येत नाही का? काही म्हणता येत नाही का? भजनच म्हणता येत नाही काही म्हणल्याशिवाय ज्ञानदारायला म्हणून वाटलं अनंत वाचाल बरळ ती बरळ काही बी बोललो बरळच हे आत्म सोडून जे बोल नाही का कशाबद्दल बी बोलून द्या प्लॅटिंग बद्दल घराबद्दल स्वयंकी बद्दल बी बरळच हे का स्वयंकी घेतली बरळच येते स्वयंकी बद्दल का सौद्याबद्दल सौदा आहे का बरळ नाही बरळ नाही ते काय आहे ते बरळणं आहे पण ते बरळणं सरळ करून घ्या त्या अवस्थेमध्ये तुम्हाला काही अडचण येईल का? पण ते बरळणंच खरं मानून तेच तेच करीत बसली आणि हे जे खरं बोलायचं ते गेलं डोक्यातून गेलं पण पुढे किती नुकसान झालं ती पोरं ती बायको ते घरदार झोप लागल्यावर कुणीकडे गेली तर पत्ताच नाही झोप लागल्यावर घरातला पात्र गावाशी हालत बाजूला तर मेळ लागेल लागत का वेळ चलता झोप लागत असंच मरणाच्या गतीची अशी स्थिती फार मोठा सावकार होता महाराज झोपीतच वाढलेले कधी झोपीतच ऍडमिट होते दवाखान्यामध्ये एवढी काही प्रगती त्यांची घडलेली नव्हती पण काय विक्रमपणा निर्माण झाला हृदयामध्ये झोपीत वाढल्यावर सगळ्यांनी पुरवून लागले की फार ते सावकार होते बरं कोणाकडे हितकाले ते सांगून बी नाही ते आता त्याला त्या पैशाबद्दल वाईट वाटू लागलं का बाप गेलं वाईट माहित नसून तुम्ही कसं काय भसकन म्हणले हो तुम्हाला काय पत्ता द्यायचा पण ते पोरं कुठं बसले कुठं पण सांगितलं नाही त्यांनी मरायचं सांगितलं नाही का पाहिजे सांगितलं प्राण जाई देहातून पुत्र कुशे कुठे धन
पुन्हा उधार दिलासी देती सांगा महापाशी तुका म्हणे धनासाठी देती प्राण तुकवराय म्हणतात लक्षात घ्या. म्हणून झोप लागल्यासारखं होऊन जाईल आणि झोप लागल्यावर कसं काय करता येतं सांगा ना. आमचा एक मित्र होता त्याला झोप लागायची पण अण्णा त्याचा लई विचित्र व्हायचं. त्याला काय व्हायचं त्याचे डोळे अर्धे उघडे राहायचे लोक आलेले दिसायचे गेलेले दिसायचे पण त्याच्या छातीवर कोणीतरी बसल्यासारखं व्हायचं त्याचं नळलं दाबायचं. तर त्याला मला उठवावी म्हणता येत नव्हतं. एक एक घंटा बेदर होतो तो हात हालत नसत पाय हालत नसत. घरात माणसं येत जाईल बाहेर जात जाईल त्याला वाटत हे झोपलेलं आहे. 4-2 बारा झाले मला म्हणलं महाराज असं झालं मला तुम्ही आले बसले आणि तुम्ही बी काही मला वाटलं हे महाराज उठे मला झोपले होते कशाला उठायचं. ते म्हणले मी वाट पाहू लागलो ना तुम्ही मला उठवा काय म्हणते काय भानगडे महाराज तसंच होतं बरं देह सुटायच्या वेळेला काय करता येत नाही इतकं गणगोत होतं काय करीन गणगोत नाही का. खरं मानून श्री जोपासलं ना खोट मानून उपसलं का खोट खरं मानून जोपासलं. भजन नाही केलं त्याच्याकरता याच्याकरता भजन नाही केलं याची जोपासना करण्यात गेलं गेला. तुकाराम महाराज म्हणतात परत ज्याची तुझं गुंती ज्याच्याकरता तू गुंतलास ना ते तुझं मोकळी ते आणती. ज्याची तुझं गुंती ते तुझं मोकळी ते आणती काही करत नाही. आणि मग नाही म्हणजे सगळे रडू लागले मग त्या याच्याकरता का याच्याकरता महाराज त्याच्यावर कसं होईल कोणाचं माग हल्ल्याचं त्याच माग हल्ल्याचं हे कोण ऐकत नाही नाही का. कोण ध्यानात घेत नाही कोणा ध्यानात घेत नाही. ध्यानात घेण्याकरता येतात आपण आता म्हणून जर ध्यानात घेतलं तर घरचे कोणीच आपले नाही का सगळेच देव आहेत. ह्या इतका बदल होतो. घरचे मरणारे आहेत का मी मरणार नाही ते बी मरणारे नाही मी बी शरीर नाही ते बी शरीर नाही कधी आत्ता आणि ते मी इतके नाही का लय म्हट सगळे गणगोत सगळेच एक आहोत. सगळा दिव्यपणा चैतन्यपणा ती एक आहे फक्त अंतकरण वेगळे वेगळे दोन्ही वेगळे वेगळे वाटतात सगळे विद्युत एक आहे पण सगळे होल्डर बल्ब बोर्ड वेगळे वेगळे लाईट सगळी आता सगळ्याच्या घरातल्या लाईट हे अलीकडचे काढाचे घर असू पलीकडे असत सगळ्याच्या घरात अग्नी कसा आहे एक सगळ्याच्या शरीरातला अग्नी सगळ्याच्या शरीरातली हवा. महाराज म्हणते 20 लाख योनी वृक्षाच्या सगळ्यातलं पाणी झाडातलं पाणी एक शिवरातल्या झाडातलं पाणी सिंधीच्या नाही का पुन्हा चंदनाच्या आंब्यातल्या सगळ्या झाडातलं पाणी एक आहे काही फरक नाही. तसं सगळ्या जहातले चैतन्य एक आहे आणि ते चैतन्य परमात्मा आहे असं समजून घ्या. असं समजून घेण्याकरता मनुष्य देह मिळालेला आहे. म्हणून असं जर समजून घेतलं तर पुन्हा गर्भवासाची काळ येणार नाही. तुकोबाराय म्हणतात हे आणि तुकोबाराय म्हणतात जोडी झाली अविनाश जन्मोनी झाले हरीचे दास अविनाश परमात्मा मी आहे असं अविनाश करी आपुली आईचे लावी मना पिसवे कशाचे गोविंदाचं पिसं लाव त्याला नाही लागलं पिस फक्त गोविंद सोडून लागलं परत लागलं गोविंदराव झेडतच नाही का आणि गोविंदाचं पिस लाव जातं तुकोबाराय म्हणतात जोडी झाली अविनाश जन्मोनी झाले हरीचे दास त्यास नव्हे गर्भवास परब्रह्मी सौरस त्याला गर्भवास नाही त्याचा परब्रह्मात वास झालाय. अरे झालाय का आत्ताच परब्रह्म येतो कधी आत्ता विचार सागरामध्ये गुरुजी म्हणतात नाही का तुला जन्ममरणातून बाजूला व्हायचंय तर तू आत्ताच ब्रह्मरूप आहेस आत्ताच ब्रह्मरूप आहेस तुला असं स्पष्ट सत्ताकडून लक्षात घ्यायचं तसा निश्चय करायचा. ब्रह्मरूप भावी आपण तुम्हाला माहितीये ब्रह्म कसा असतो सतत सारखा ब्रह्म्यात जरासाही बदल होत नाही. आणि तुम्हाला वाटतं मी तो बालक होतो आईच्या मांडीवर होतो मग रांगता खेळता लग्न झालं तरुण झालं म्हातारा झालं ते तुम्ही नाही झाले. तसं ब्रह्म एक जागेवर तसेच तुम्ही
तसेच तुम्ही त्या शरीराची येणारी अवस्था, त्या अवस्था, मनाची अवस्था, देहाची अवस्था, वाणीच्या भानगडी त्या बदलत बदलत चालल्यात. पण तुम्ही जशाला तसेच तेच तुम्ही आता जागृतीतले अंग टाकले, झोपीत गेले, पण झोपून नाही गेले. जागी चालता चालता जाणणेपणा झोपीत गेलाय. झोपीत काही नसणं जाणायला येत नाही, स्वप्न जाणायला येत. पण तुम्ही ब्रह्मरूप तसेच आहेत. अवस्था बदलली, शरीर इंद्रिय अंतकरण बाजूला झालेत. कल्पित शरीर इंद्रिय आले की स्वप्न, आणि कल्पित शरीर इंद्रिय बाजूला गेले, व्यावहारिक शरीर इंद्रिय बाजूला किती काळ झोपतात. या तुम्ही ब्रह्माच्या दशाला तसेच तुम्हाला अनुभव नाही का? अनुभव आहे प्रत्येक बाईला आणि माणसाला. पोथीतल्याला सोडून सुद्धा आणि ब्रह्मरूप आहे असा अनुभव आहे. कारण सुख आणि ब्रह्म एक अर्थवाची शब्द आहे, नाही का? पण तुम्हाला कशा काय होईल सुखाचा अनुभव आहे की नाही का? सुखाचा अनुभव आहे की नाही? सुखाचा अनुभव आहे म्हणजे ब्रह्मरूपाचा अनुभव आहेच. कबूलच करावं लागेल तुम्हाला. ब्रह्मस्वरूपाशिवाय सुखच नाही. सुखाचे ब्रह्मरूपाचं स्वरूप सुख आहे. तुम्ही तर अनुभव घेतला म्हणजे तुम्हाला ब्रह्मरूपाचा अनुभव आहे. सुखाचा आहे की ब्रह्मरूपाचा आहे? आणि आपलं स्वरूपच येते. पुन्हा आपण मुळीच बदलणारे नाहीत. अवस्था बदलल्या, स्वप्न आलं गेलं, जागृती आली गेली, झोप आली गेली, आणि तिन्ही मी एकटाच आहे. कोणाची गवाही घ्यायची, कोणाची साक्षी घ्यायची? फक्त तुम्ही इमानदारीने बोला. नुसतं म्हणते मला खोटं जमत नाही आणि खरं येत नाही. खोटं जमत नाही का सोडित नाही? सोडितच नाही. पुन्हा म्हणतो मला खोटं जमत नाही. आता कोणाकडे न्यावं हे गहाण. म्हणून तुकोबारा म्हणतात, त्या असं नाही गर्भवा असं परब्रह्मी सौरस हेची वाहती संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तुका म्हणे पाप गावी नाही हरितना. काय म्हणतो तुकोबारा? अशाच प्रकारचे संकल्प जर तो करीत राहिला, आपल्याबद्दल जगाबद्दलचे खोटे आणि आपल्याबद्दलचे खरे संकल्प जर करीत राहिला, तर त्याच्या योगानं पुण्याचा प्रसंग येत राहील. पुढं पुण्य जमा होत राहील. काय जमा होत राहील? पुण्य. आणि मग तुकोबारा म्हणतात पुण्य जमा झाले की पाप पदार्थ येणार नाही, आणि पाप नाही आले की त्या गावामध्ये बिना पापाचं असणार सौरसपणा परब्रह्मपणा सतत राहील, मनात येणार. असं सामर्थ्य आत्ता आपल्यामध्ये आत्ता आहे. त्याचा उपयोग आत्ता करा. काय करावं लागेल? कोणाला शरण जायचं? कोणाला जाऊ नका, नुसतं देवाचं भजन करा. देव तर माहिती आहे ना, त्याचं भजन करा. बस भजन करा सावकाश. तुकोबारा म्हणतात तुका झाला से थोडं भजन करा सावकाश. नुसतं भजन करीत राहतात. म्हणून त्या भजनानं हेची वाहत संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तुका म्हणे पाप गावी नाही हरिजना. हरिजनाच्या गावाला पाप औषधाला सुद्धा राहणार नाही. औषधाला सुद्धा राहणार नाही का? आपल्या संकल्पानं पाप, आपल्या संकल्पानं पुण्य. विकल्प केला की पाप, नाहीचा निश्चय केला की काय म्हणतात ज्ञानोबराय म्हणतात ठिकाणी. ज्ञानोबराय म्हणतात तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे नामाचे नाही पापाचे ऐशी केले. कोणे पापाचा बाप? कोणापासून जन्मलं? आपल्याच संकल्पनेनं, आपल्याच विकल्पनेनं त्याचा जन्म झालाय. मग त्याचा नैनाद कोण करीन? आपणच करू शकतो. त्याचा नैनाद केला की आपण देव करतो. काय म्हणतात नाथ महाराज हरिपाठामध्ये, एका जना धरी कल्पची मुराला तोच हरी झाला ब्रह्मरूप. पण कल्प केलेला आहे आपण सगळ्या. कल्प कल्प करून कल्पनेपासून त्याने पडे गोवा नेने हरी. त्याच्या योगात घोटाळे घोटाळे होऊन बसते. देव कळना का मी देव आहे म्हणून कळना, मी देव आहे म्हणून कळना. आणि देव देव आहे का मी देव आहे? मी देव आहे. पण आता देव कुठेतरी मंदिरात वाटतो का मी वाटतो? मंदिरात आणि बाहेर वाटतो. तरी परत झालं पशुला वाटत नाही देव म्हणून तुम्हाला वाटतं ना. मग ते भजन तरी करायचं जमत. दिवस नाही वाटतं तर भजन बी करायचं नाही ना. मंदिरात कमाय ना, पण आहे वाटतो ना. आता भजन करा. त्या काय करा? ते देवाचं भजन करा. तुम्हाला हे तर शिकवतात आपल्याला. देव कळतो तुम्हाला वाटतो देव आहे म्हणून. हा नाही तुम्ही कोणी बी चाललं तर असं करतो. सगळ्याच्या संकल्पनेत भगवान शंकर आहेत.
नमस्कार करतात. या दारा देव पुढे कौल करीत नाही. आणि या घरात खरा भगवान शंकर आहे का मंदिरात खरा शंकर आहे? खरा आहे घरात. तिथं प्राण प्रतिष्ठा झालेली आहे. तिथं प्राण प्रतिष्ठित आहे. तिथं हार हार महादेव आहे. कोण कोण? इथं एकटाच महादेव आहे. आणि इथं घरातली बाई महादेव आहे. या घरातला बुवा बी हर हर महादेव. नमा पार्वती तुझे हर हर महादेव. नाही का? पण तिथं का देव तो हाय वाटतो ना. मग भजन करा देवाचं. कोण नाही भजन करीत? कोणी भजन करत मला काय काय नाही आणून वाहा. कशाला देव काय करता का संसार जमा कोण नाद लावलं हो. संसार किती जमा झाले. कोणी मोठ्या घरात ते माणसं मिळेल त्याच्या घरात पासरा कमी होता का? लय मोठा पासरा देव मरण बाजूला जात का आलेशी राहत नाही. आता पासरा घरात जमा करावं भक्तीनं मरण बाजूला करावं. आणि भक्तीनं पासरा जमा होत असतो मरण जात असतं. हे खरंय. देव मरण बाजूला करतो. पासरा नाही देत देव. पासरा तुमच्या आदर्शावर आहे. तुम्ही आदर्श घेऊन आलात आणि जर खऱ्या संतांच्या समोर बसले तर आदर्श खरं नाही. तुम्हीच खरे. अदृष्ट अज्ञाने की अदृष्ट अज्ञान असं तुम्हाला स्पष्ट कधी होईल? कधी होईल? अरे तळमळ असल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. बघाय म्हणतात काय उद्धार पावेल काय कृपा करील नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन करा समाधान चित्त माझे. नाही काय हे खंड कर्म पारुषतील धर्म धर्म पारुषीतील म्हणजे संपदे धर्म विना धर्म परिपूर्णतेला मी प्राप्त होईल. पारुषतील धर्म धर्म कासयाने ते कळेल कर्म. असं वर्म मला कशाने कळेल? म्हणून श्रम वाटत. मला कसा काही म्हणून श्रम वाटायले काही कळालं नाही. म्हणून वर्म कळालं नाही मला. आणि वर्म कळायसारखं भजन नाही केलं का भजन केलं नाही. वर्म कळायसारखं नाही केलं केलं बाबा भजन कोण नाही म्हणतात. लवंगावर राहा लागली भजन कोण नाही केलं. केलं पण वर्म कळाय करता कपड्याच्या करता मर्म. आणि जर त्याच्या करता केलं असतं तर देव कळायला बाहेरून यावा लागला असता का? आतच कळाला असतं देव. संसार बाहेर आहे. देव आत आहे. आतलं हात आहे का बाहेरच नाही का? नाही तर मग बाहेरचा हात ना पदरच असं होत नाही का? म्हणून गड्या परमार्थ करायला माणूस हुशार लागते. पण जितका भरोसा आई बापावर आहे का तितका भरोसा संतावर पाहिजे. आई बापाचं तर काहीच खरं नाही. संतांचं बोलणं खरंय. म्हणून त्या 6 लिंगापैकी एक समाधी घटक आहे ना. त्याच्यामध्ये तिसरंच लिंग आहे शम दम आणि श्रद्धा. शम म्हणजे सगळ्या वासनाचा त्याग करायचा. दम म्हणजे बाह्य सगळ्या विषयाबद्दल आवरणं. आणि श्रद्धा म्हणजे सद्गुरू हे शास्त्र. त्या दोघांवर इतका भरोसा पाहिजे की कोणावरच भरोसा नसला पाहिजे. बायको जर म्हणत असेल तुम्ही माझे प्राणपती याचे प्राण नाही याच्या हाती तिचा कवा प्राणपती. पण संत म्हणतात तुम्ही गड्या माणूस देह नाही माणसाच्या देहात चैतन्य रूपाने जाणणारे आहेत का? ते चैतन्य देव आहे. ते चैतन्य तुम्ही आहे. त्याच्यावर इतका विश्वास पाहिजे की ती म्हणलं की चैतन्य वाटावं. बायको म्हणलं की मी दिसली की मी म्हणलं तर नवरा वाटावा. काय वाटतं माणसाला? बायको तिच्या खरं सांगा तिचा मी भाऊ वाटतो का नवरा? नवरा वाटतो. नवरा आहे का? नाही. कल्पिलेला आहे नवरा. विधीन अगदी देवबापन अग्नीच्या समक्ष नवरा कल्पिलाय का केलाय? कल्पिला. काय केलं? कल्पिलाय. बरंच समजून घेतलाय का केला? महाराज म्हणत असते पीठ हे बाईच्या पुढे जर ठेवलं तर बाईनं पिठाची भाकर केली. पिठात बदल झाला की नाही? बायको केल्यावर तिच्या कशात बदल केला? बंदीची बंदी दिसते समजून घेतली का बदल केला? आणि बायको केली कसं काय म्हणाली? भाकर केली म्हणता येत नाही. आता भाकर केल्यावर पीठ राहिले का ते? नाही राहिले. काय पिठाची काय केली? भाकर केली. आता बायको केली कशाची केली? समजून काय बायको केली का समजून घेतली?
आई आजर होती मग आजर होती आमची आणि आता झाली आता ही आमचीच बायको तुमची कवा होईल तिला बियर पडता घेतो समजून ही आता कोणाची आहे चार घात पक्क झाल्यावर काय म्हणा गेली का पण बायको महाराज म्हणतात विवेकानं पाहिल्यानंतर बायको करताच येत नसती कोणाची बायको करावं न म्हणले त्याची तयारी केली त्याची बायको सगळं त्याची कसं लग्न लावता आता जर आपण उठून म्हणलं उद्या लग्न येड्यात काढतील का शहरात येड्यात काढतील दुसऱ्याच्या बायको संग लावता येईल का पण स्वतः तरी लावता येईल का नाही लावता स्वतःच्या बायको संग काय लग्न लावायचं आणि दुसऱ्या संग काय लावायचं दादा आहे का समजून घेतली नाही का हा समजून घेतली मग समजून घेतली तर चांगलंय आता दोघांच्या विचारानं परमार्थ करा दोघांच्या विचारानं काय करा परमार्थ करा त्यानं करा ज्याला मुक्त करता येत असली तर बायको करावं नाही तर त्याला चालत नाही करता येते का मुक्त तुम्हाला गुरुजी 3 टप्पे सांगत असत महाराज सांगतात एक तर तिची आबरू पूर्ण झाका तिला निदान दुसऱ्याच्या दरवाजा घरावर देऊ नका तिचं अंग उडपडू देऊ नका आणि तिला मोक्षाला नेल्याशिवाय राहूच नका तर बायको करा नाही तर बायको करू नका अघो काम करले तुम्ही 2 हात केले 4 हात केले काय केलं तुम्ही नाही का हंगडे म्हणून बायको करू नका गुरुजी तर म्हणत होते मला 2 कर त्याला काय नाही 2 काय करायचं ते म्हणजे बरोबर चला आळी पाळी दोघीला आळी पण दोघीला सुधरी हो नाही तर तू सुधरत तुला सुधरायचं का पडत तू करत नाही का अशी स्थिती होता का म्हणा हे म्हणतो तुम्हाला म्हणतो हेची महाती संकल्प पुण्य प्रसंगाचे जप तुका म्हणे पाप काही नाही हरिजना मुक्त लज्जा विरहित भाग्यवंत हरिभक्त झाले ओसंडत नाम कीर्ती पवाडे कुंडली कवरदा हरिभक्त कुंडली कवरदा हरिभक्त श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम आता विश्वात्मके देवी रागयति तो सामे तो सोनी मत ध्यानि पसागरानहि व्यक्ति सातो प्रयास करे रति पाठो दो देवांचे तो तेला हो